संसदेमध्ये आज नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडलाय। ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते, माया इवनाते आणि ज्योती वाघमारे यांनी आज खासदारकीची शपथ घेतली आहे। राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी या नव्या सदस्यांना शपथ दिली। या शपथविधी दरम्यान ज्योती वाघमारे यांच्या वेशभूषेने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। ज्योती वाघमारे सावित्रीबाई फुलेंच्या वेशामध्ये सभागृहात आल्या आणि खासदारकीची त्यांनी शपथ घेतली आहे। दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे 10 एप्रिलला शपथ घेण्याची शक्यता, तर पार्थ पवार 9 एप्रिलला खासदारकीची शपथ घेतील। लोकसभा आणि राज्यसभा मिळून शरद पवारांनी 9व्यांदा शपथ घेतली आहे। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली आहे। गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची तब्येत खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं। मात्र आज संसदेत शरद पवारांनी व्हीलचेअरवर बसून खासदारकीची शपथ घेतली आहे। त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना अर्ज दाखल करता आला नव्हता, मात्र यानंतर त्यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली। व्हीलचेअरवर बसून त्यांनी घेतलेली शपथ अनेकांसाठी प्रेरणादायी घटना होती। या घटनेसह शरद पवारांनी संसदीय कारकिर्दीची 59 वर्ष पूर्ण केली आहे। भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।